नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये बरेचसे असे स्टॉक आहेत जे चार्टमध्ये तर अट्रॅक्टिव्ह दिसतात, पण ॲक्च्युअल ट्रेडिंगमध्ये आपलं कॅपिटल अडकण्याची जास्त शक्यता असते आणि त्यापैकीच आहे ASM आणि GSM स्टॉक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ASM आणि GSM स्टॉकबद्दल डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत, तीही अगदी सोप्या भाषेत, जी प्रत्येक इन्व्हेस्टरनं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर बघूया ASM म्हणजे काय आणि त्यानंतर GSM म्हणजे काय. तर बघा, ASM म्हणजे ॲडिशनल सर्वायलन्स मेजर. सेबी किंवा जे एक्सचेंजेस आहेत जसे की NSE असेल, BSE असेल, हे काही स्टॉकवरती एक्स्ट्रा वॉच ठेवण्यासाठी ASM लागू करतात, म्हणजे त्या स्टॉकवरती विशेष लक्ष ठेवण्यासाठी. मग आता ASM म्हणजे कंपनी फ्रॉड आहे असं आहे का? तर नाही, पण त्या कंपनीमध्ये रिस्क जास्त आहे असा एक वॉर्निंग सिग्नल आपण त्याला म्हणू शकतो, ASM जर लागू केलेलं असेल काही पर्टिक्युलर कंपनीवरती. तर आता हे ASM का लागू करतात की त्याच्यामागे नेमके कोणते कारण आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, जेव्हा एखादा स्टॉक असेल त्याच्यामध्ये अचानक प्राईस मुवमेंट होत असतील, म्हणजे खूपच प्राईस वाढत आहेत किंवा खूपच कमी होत आहेत, बरोबर, खूप स्पेक्युलेशन होत असेल, व्होलॅटिलिटी जास्त असेल, तर मग काय होतं की रिटेल इन्व्हेस्टरसाठी हा एक प्रकारचा धोका असतो, कारण की रिटेल इन्व्हेस्टरचं कॅपिटल अडकण्याची शक्यता जास्त असते या ठिकाणी. आणि त्यावेळेला काय केलं जातं, मग तेव्हा त्या स्टॉकला ASM मध्ये टाकतात. आता ASM मध्ये टाकल्यानंतर जेवढे पण स्टॉक आहेत त्या प्रत्येक स्टॉकला नियम सारखे नसतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही स्टेजेस असतात. मग कोणत्या स्टेजमध्ये आहे तो स्टॉक ASMच्या त्याच्यावरती डिपेंड करतं की त्याच्यामध्ये कोणकोणते नियम लावलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन बघूया. तर समजा एखादा पर्टिक्युलर स्टॉक आहे आणि त्याला ASM लागू केलेला आहे, तर मग त्याची स्टेज जर पहिली असेल, ठीक आहे ना, तर मग काय होतं की मार्जिन वाढते आणि इंट्राडे कधी अलाउड करतात आणि कधी नाही करत. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, की जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल त्या स्टॉकमध्ये, ठीक आहे, तर कधी कधी इंट्राडेची जी ट्रेडिंग आहे ती अलाउड केल्या जाते, पण कधी कधी केल्या जात नाही. जसं मी तुम्हाला ट्रेड टू ट्रेड स्टॉकमध्ये सांगितलं होतं की त्याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करता येत नाही. तर स्टेज वनमध्ये कधी कधी असं होतं त्या स्टॉकला मग इंट्राडे ट्रेडिंग करता येत नाही, काहीमध्ये करता येऊ शकते. त्याचबरोबर मार्जिन वाढते. मार्जिन वाढते म्हणजे काय, की जे लोक ट्रेडिंग करतात मार्जिन घेऊन, ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी बरेच जण काय करतात की 20% पे करून जे स्टॉक आहेत ते बाय करतात, बरोबर. मग ते 20%च्या ऐवजी होऊ शकतं 50%, 60%, 70%, अशा पद्धतीने मार्जिन वाढवल्या जाऊ शकते. ठीक आहे, तर हा आहे याचा अर्थ, म्हणजे जर स्टेज वनमध्ये असेल तर. ठीक आहे, त्याचबरोबर जर स्टेज टू असेल तर मग काय होते की 100% मार्जिन, म्हणजे तुम्हाला जेवढे पण स्टॉक बाय करायचे आहे त्याचे 100% अमाऊंट काय करावं लागेल, पे करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे जेवढे तुम्ही कॅपिटल पे कराल तेवढ्यातच तुम्ही स्टॉक घेऊ शकता, याचा अर्थ होतो 100% मार्जिन. त्यानंतर इंट्राडे बंद होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचे जे स्टेजेस आहेत की जसं स्टेज 3 आणि 4, तर याच्यामध्ये ट्रेड टू ट्रेड लागू केला जातो. आता ट्रेड टू ट्रेड काय आहे हे ऑलरेडी मी खूप डिटेलमध्ये सांगितलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तरी शॉर्टमध्ये सांगते की इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला करता येत नाही, शॉर्ट सेलिंग वगैरे करता येत नाही, असं त्याचा अर्थ होतो. आणि बरंच काही आणखी आहे, तुम्ही ते चेक करू शकता डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर इंट्राडे पूर्ण बंद होतं, डिलिव्हरी कंपल्सरी असते याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या स्टेज 3 आणि 4मध्ये आहे. म्हणजे जशी जशी स्टेज वाढली तशी तशी रिस्क वाढत जाते. लक्षात आले. आता तुम्ही म्हणत असाल की ह्या सगळ्यांचं काय रिस्क आहे, तर ऑब्व्हियसली रिस्क आहे, कारण की तुम्ही एखादा स्टॉक बाय करताय आणि तुम्हाला बाय केल्यानंतर कळतंय की अगोदर तुम्हाला माहिती नसेल की ASM मध्ये आहे. तर जर दुसऱ्या दिवशी बघा बरेच लोक त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार, त्यांना इंट्राडे ट्रेडिंग करता येणार नाही, म्हणजेच काय होईल, त्या ठिकाणी लिक्विडिटी कमी होऊ शकते, बरोबर ना. असे बरेच याच्यामध्ये कारणे आहेत, आपण पुढे बघणार आहोत की नेमके कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो. आता बघा, ASM स्टॉक घ्यावा का नाही, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर जर तुम्ही बिगिनर असाल, नवीन असाल, तर तुम्ही ते टाळायला कधीही चांगला. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करत असेल किंवा इंट्राडे वगैरे करत असेल तर तुम्ही टाळेलच बरं, कारण की कधी त्याच्यावरती काय होईल, इंट्राडे ट्रेडिंग बंद होईल सांगता येत नाही. त्यामुळे ASM स्टॉक अवॉइड केले ते चांगलेच. पण जर तुम्ही लॉंग टर्मसाठी बघत असाल, कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल, बरोबर ना, खूप चांगलं तुम्ही त्यामध्ये प्रॉपर रिसर्च केला असेल, तर मग मात्र तुम्ही एंट्री घेऊ शकता. हा पूर्णतः तुमचा निर्णय आहे. आता GSM म्हणजे काय बघा, ग्रेडेड सर्व्हिलन्स मेजर. म्हणजे GSM हे ASM पेक्षा अजून स्ट्रिक्ट आणि रिस्की कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे, मग आता GSM मध्ये येणारे जे स्टॉक आहे ते बहुतेक वेळा कोणकोणते असतात बघा, एक तर पेनी स्टॉक असतात,
आता पेनी स्टॉक म्हणजे काय, की ज्याची किमती खूपच कमी आहेत, बरोबर ना. 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये अशी त्या शेअरची प्राइजेस असते. तर ते पेनी स्टॉक्स आहेत. त्याचबरोबर त्याचं फंडामेंटल वीक आहे, ठीक आहे ना. ऑपरेटर ड्रायव्हर आहे. त्यानंतर रुमर बेस्ड मुवमेंट्स आहेत, बरेचसे अफवा वगैरे पसरतात आणि त्याच्यावरून काय होतं, त्या शेअरच्या प्राइजेसमध्ये बदल होतो. तर अशा प्रकारचे जे स्टॉक्स असतात ते कशामध्ये, त्याच्यावरती काय केलं जातं, GSM लागू केलं जाते, ठीक आहे. आणि हे ASM पेक्षा आणखी थोडंसं आपण त्याला काय म्हणू शकतो, की डेंजर म्हणता येणार नाही, पण खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रिस्क वाढते ASMच्या तुलनेमध्ये, ठीक आहे. आता बघा, GSM केव्हा लागू करतात किंवा का लागू करतात, तर जे स्टॉक म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला खूप नुकसान करू शकतात. बघा, जे पण निर्णय असते सेबी किंवा एक्सचेंजेस घेतात ते रिटेल इन्व्हेस्टरचं नुकसान होऊ नये किंवा त्यांच्या हिताचेच असतात, बरोबर. त्यानंतर ज्या आर्टिफिशियल प्राइस मुवमेंट्स असतात, बरोबर आहे, त्या थांबवण्यासाठी, त्या जर खूप होत असतील तर लिक्विडिटी जर कमी असेल त्या स्टॉकमध्ये तर अशा स्टॉकवरती काय केलं जातं, GSM लागू केलं जातं. आता GSMचे पण काही वेगवेगळे स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये पण बघा, स्टेज 1, 2, 3 अशा भरपूर आहेत 5पर्यंत. तर एक्स्ट्रा मार्जिन लागते स्टेज 1मध्ये जर असेल तर, 2मध्ये असेल तर ट्रेड टू ट्रेड, स्टेज 3 असेल तर 5% सर्किट, म्हणजे अप्पर सर्किट, लोअर सर्किट, हे ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते तुम्ही बघू शकता ज्यांना माहिती नसेल की सर्किट काय आहे तर, ठीक आहे. आता बघा, सर्किट लागल्यानंतर पण काय होते, की तुमचं कॅपिटल अडकते. एखाद्या स्टॉकला जर लोअर सर्किट लागलंय म्हणजे तुम्ही विकायला तयार आहे पण घेणारं कोणीच नाहीये, बरोबर ना. त्यावेळेला तुमचे जे काय कॅपिटल आहे ते अडकून पडतं. तर त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये आहे की 100% अपफ्रंट कॅश, म्हणजेच तुम्हाला मार्जिन त्या ठिकाणी वापरता येत नाही, ठीक आहे. त्यानंतर ट्रेडिंग ऑलमोस्ट रेस्ट्रिक्टेड, म्हणजे कधी कधी असं पण केलं जातं की त्या पर्टिक्युलर स्टॉकची ट्रेडिंग बंद केलेली असते, ठीक आहे. असं सुद्धा होतं. मग आता हे GSM मध्ये पण जसं ASM मध्ये आहे, स्टेजेस वाढत वाढत जाते तशी त्याची काय होते, रिस्क वाढत जाते, ठीक आहे ना. आणि एक्झिट तितकी कठीण होत जाते, म्हणजे तुमचं जे कॅपिटल त्याच्यामध्ये अडकलेलं आहे ते तुम्हाला बाहेर पडायला नक्कीच अवघड जातं, जसे जसे त्याचे स्टेजेस वाढत जातात तसे तसे. आता GSM स्टॉक का जास्त धोकादायक आहे, तर बघा, एक तर त्याच्यामध्ये लिक्विडिटी नाही आहे, बरोबर नसते, आणि सर्किटमुळे स्टॉक अडकतो. जसं मी तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला विकायचं आहे पण घेणारच कोणी नसेल तर, बरोबर. सेल करायला गेला तर बाहेर मिळतच नाही तुम्हाला, त्यामुळे तुमची जी काही कॅपिटल असेल ती अडकून पडते. आणि म्हणूनच GSM जे आहे ते हाय रिस्क अलर्ट त्याला म्हटलं गेलेलं आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल की ASM आणि GSM म्हणजे नेमकं काय. तर आता बघा, पुढचा मुद्दा आहे की ASM आणि GSM हे त्या स्टॉकवरती लागू केलेलं आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं. तर खूप सिंपल आहे. तुम्ही NSEच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सिंपल त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता ASM GSM लिस्ट, ती चेक करा. त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्टॉकची लिस्ट येईल ज्यांच्यावरती ASM आणि GSM लागू केलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्या स्टेजेस पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील की कोणत्या स्टेज आहे ते. मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता, स्टॉक बाय करायच्या वेळेस निर्णय घेऊ शकता. त्याचबरोबर जे ब्रोकिंग ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो किंवा तुम्ही एखादा स्टॉक बाय करायला घेतला, तिथे एक वॉर्निंग मेसेज पण येतो जर ASM GSM लागू केलेला असेल तर. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओच्या, की तिथे तुम्हाला वॉर्निंग मेसेज येतो की स्टॉक अंडर ASM किंवा स्टॉक अंडर GSM. मग तेव्हा तुम्ही ओळखून जायचे की ह्या स्टॉकच्या बाबतीमध्ये काय काय होऊ शकतं ते, ठीक आहे. त्यामुळे कुठलाही स्टॉक बाय करण्याआधी ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, काही कॉमन मिस्टेक ज्या बरेच जण करू शकतात, की एखादं स्टॉक आहे आणि त्याला अप्पर सर्किट लागले. मग अप्पर सर्किट लागले की बऱ्याच जणांना काय वाटतं की बापरे, एवढा स्टॉक आहे, याच्या प्राइजेस वाढतात, कुणी विकायला तयार नाही आहे, बरोबर, मग मिळाला की घेऊन टाकू, बरोबर, लगेच एंट्री घेतात. किंवा बऱ्याच जणांना व्हॉट्सॲप, टेलिग्रामवरती टिप्स मिळतात, बरोबर ना, हा पर्टिक्युलर स्टॉक बाय करा, तर ते ऐकून बाय करतात. त्या स्टॉकबद्दल कुठलीही आपल्याला इन्फॉर्मेशन नसते, काही रिसर्च केलेलं नसतं. त्याचबरोबर एक्झिट प्लॅनिंग न करता इन्व्हेस्टमेंट करणं, म्हणजे फक्त पैसे त्याच्यामध्ये गुंतवलेत आणि एक्झिट कधी घ्यायची, सेल कधी करायची याची काही प्लॅनिंगच केलेलं नसेल, बरोबर. आणि जे काही सगळे पैसे आहेत ते एका पर्टिक्युलर स्टॉकमध्येच गुंतवणे, म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या काय आहेत, चुकीच्या निर्णय आहेत हे सगळे. त्यामुळे हे जे आहे मी आत्तापर्यंत सांगितलेले पॉईंट्स हे टाळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जे कॅपिटल आहे ते प्रोटेक्ट होईल. कारण की पैसे कमवण्यापेक्षा कॅपिटल प्रोटेक्ट करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. एखादी संधी गेली तरी चालतं, कारण की आपली कॅपिटल जर असेल तर आपण परत काय करू शकतो, अर्न करू शकतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ASM आणि GSM स्टॉक नेमकं काय आहे ते. तरी मी तुम्हाला एकदा सांगेल की तुम्ही ट्रेड टू ट्रेड हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, मी यापूर्वी अपलोड केलेला आहे.
त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे, कारण की ASM आणि GSM वरती पण ट्रेड टू ट्रेड लागू करतात. त्यामुळं ऑब्वियसली ते सगळे पॉईंट जे आहेत ते ASM GSM मध्ये येतातच. त्यामुळे तो व्हिडिओ पण एकदा डिटेलमध्ये बघा, म्हणजे आणखी तुमचं काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.